भारतीय संगीतातील चिरतरुण सूर हरपला। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। राजकीय नेते आणि अनेक सेलिब्रिटीजकडून आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन। आशा भोसले यांचं पार्थिव सध्या लोअर परळमधल्या निवासस्थानी। मुंदूखरातची पोलीस कोठडी आज संपणार। चौथ्या गुन्ह्यामध्ये पोलीस पुन्हा आता कोठडी मिळवण्यासाठी एसआयटी प्रयत्न करणार। मुंदूखरातच्या प्रॉपर्टीची ईडीकडून चौकशी। ईशान्येश्वर मंदिर आणि नाशिक कार्यालयाची अधिकाऱ्यांकडून तपासणी। सूत्रांची माहिती तर एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची दिल्लीपर्यंत दखल। केंद्रीय तपास यंत्रणेकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू। सूत्रांची माहिती तर आयटी कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात संघटित गुन्हेगारीचा संशय। मराठा आंदोलकांना मोठा धक्का। 81 गंभीर गुन्हे मागे घेण्यास सरकारचा नकार। 2 टप्प्यातील गंभीर गुन्हे सरसकट मागे घेता येणार नाही। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गृह विभागाचं स्पष्टीकरण।